नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 31 जुलैची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 31 जुलैची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी. पाहू शकता बघा, 31 जुलैची सर्वात मोठी खुशखबर, 3,000 रुपये सुरू. महिला भगिनींनो, तुम्हाला 3,000 रुपये सुरू होणार आहे. सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, तुम्हाला आता 3,000 रुपये सुरू होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. बघा, 3,000 रुपये तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जुलैचा जो काय हप्ता आहे तो तुमचा सुरू होणार आहे. त्याच्या संदर्भातची खुशखबर जी ती सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या विषयी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल करायचा. बघा, लाडक्या बहिणींना जे काही 3,000 रुपये, तर ते 3,000 रुपये किंवा 1,500 रुपये जे जुलैचा हप्ता आहे तो जुलैचा हप्ता सुरू होण्याच्या संदर्भात खुशखबर आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ते पैसे तुम्हाला आता जमा होणार आहे. त्याच्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, नेहमीच माहिती आपल्या चॅनलवर आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. पाहू शकता बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे. तुम्हाला जुलैचा हप्ता जो आहे तो सुरू होणार आहे. त्याच्याविषयीची सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळाली आहे, सर्वात अगोदर. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचं, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, पुढे पाहू शकता. बघा, राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. बघा, 2,984 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तर महिला व बालविकास विभागाकडून 2,984 कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तो वर्ग केला गेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता जमा करण्यासाठी येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी. बघा, जुलैचा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे. त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. पुढची महत्त्वाची माहिती बघा, तर पाहू शकता. बघा, हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. बघा, 30 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. म्हणजेच काय, तर कालच शासन निर्णय काढलेला आहे. शासन निर्णयामध्ये 30 जुलै रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 2,984 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या जुलै हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना या योजनेतून दरमहा 1,500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. आत्तापर्यंत 12 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. म्हणजेच काय, तर 18,000 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत आलेले आहेत. बरोबर आहे, सर्वांना आलेले आहेत का 18,000 रुपये? सर्व महिला भगिनींना आलेले आहेत का? सुरुवातीपासून ज्या ज्या महिला भगिनींनी लाभ घेतला आहे, म्हणजे जून महिन्यापासून, जुलै महिन्यापासून, ऑगस्ट महिन्यापासून ज्या महिलांनी अर्ज केले होते तर त्या महिलांना ह्या ठिकाणी हा जो काही लाभ आहे तो मिळाला असेल 18,000 रुपयांचा. कारण सुरुवातीपासून जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला निश्चितच 18,000 रुपये ह्या ठिकाणी मिळालेले असणार आहेत. दर महिना 1,500 रुपये तुम्हाला दिले जातात. पुढे बघा, जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी वर्ग, जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपये जे ते वर्ग करण्यात आलेले आहेत. त्याचा शासन निर्णय सरकारने काढला आहे. म्हणजेच काय, तर GRच सरकारने काढलेला आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केली आहे. बघा, जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना जी ती महायुती सरकारने सुरू केलेली होती. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. बघा,
दरमहा या योजनेतून 1500 रुपये दिले जातात पात्र महिलांना. तर PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तील लाभार्थी महिलांना शेतकऱ्यांना देखील दरमहा 500 रुपये दिले जातात. बघा, ज्या महिला भगिनींच्या नावावर शेती आहे, म्हणजे ज्या महिला भगिनी PM किसान योजना किंवा नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतात, त्या महिलांना तिथून 1000 रुपये म्हणजेच बघा 2000 रुपये 2000 रुपये असे 3 टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी मिळतात. म्हणजेच वर्षाला त्यांना 12,000 रुपये मिळतात. आणि राहिलेला जो काही लाभ आहे तो लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांचा पूर्ण केला जातो. अशा पद्धतीने त्या महिलांना पण 1500 रुपये जे ते दिले जात आहेत. म्हणजेच कुणावरही अन्याय व्हायला नाही पाहिजे. बघा, जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2,984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली. बघा, शासन निर्णय सरकारने काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयातच 2,984 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला जुलैचा जो काय हप्ता आहे तो आता वर्ग करण्यात आलेला आहे लवकरच. म्हणजेच काय तर 2 ते 4 दिवसांमध्ये, येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता कोणकोणत्या महिलांना वाटतं ही सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी? बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी का? जर तुम्हाला वाटतं आनंदाची बातमीच आहे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. बघा, तुम्हाला पैसे येत आहेत ही सर्वात मोठी आनंदाची बातमी. तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याच्या संदर्भाची सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळाली. म्हणून ज्यांना वाटतं आनंदाची बातमी गुड न्यूज आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवायचं. पुढे बघा, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी 2,984 कोटी रुपयांची जी काही तरतूद बघा, आपण जर ह्या ठिकाणी पाहिले तर 28,290 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 2,984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच 2,984 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जुलैच्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारने मंजुरी दिली असल्याने जुलैचा जो काही हप्ता आहे तो हप्ता लाडक्या बहिणींना येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनी घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध केलेलं होतं. बघा, प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकची माहिती दिली होती. माननीय अदितीताई तटकरे यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 26.34 महिला अपात्र असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्याचं सांगितलेलं होतं. बघा, 26 लाख असतील. ठीक आहे. जून महिन्यापासून त्या लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आल्याचं देखील अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं. जून महिन्याचा हप्ता 2,25,00,000 महिलांना दिल्याची माहिती माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. म्हणजेच काय तर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जून महिन्यापर्यंत ज्या काही पात्र महिलांची संख्या होती ती किती होती? 2,25,00,000 एवढी संख्या त्या ठिकाणी पात्र महिलांची होती. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वाटप होणार आहे. त्याच्यामध्ये अजून महिलांची जी काही संख्या आहे ती कमी होऊ शकते, कारण ज्या महिला अपात्र होत आहेत त्या महिलांचा सरळ लाभ जो आहे तो स्थगित केला जातो. बघा, लाभ स्थगित करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजेच काय, जूनचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला नाही आहे त्या महिला अपात्र झाल्या असतील म्हणून त्या महिलांना पैसे मिळालेले नाही. पुढे बघा, आता जो काही जुलैचा हप्ता आहे तो पण बहुतेक महिलांना मिळणार नाही, कारण त्या महिला जर अपात्र होत असतील तर ज्या महिला पात्र आहेत त्यांना लाभ मिळणारच आहे. ठीक आहे. छाननीनंतर अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तो बंद करण्यात येत असल्यानं प्रत्येक महिन्यात शासनाला प्रत्येक महिन्यासाठी खर्च करत असताना त्यात घट होत असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना येत्या 2 ते 3 दिवसात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो वर्ग केला जाऊ शकतो. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून 13वा हप्ता मिळणार आहे. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितले 13वा हप्ता हा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना हा जो काय हप्ता आहे तो आता येत्या 2 ते 4 दिवसांमध्येच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे. आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. जर तुम्हाला वाटत असेल ही महत्त्वाची माहिती होती, सर्वात मोठी आनंदाची बातमी होती, तर लगेच पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. तर सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.